नमस्कार, मी डॉक्टर प्रवीर पारकर पुन्हा एकदा आपल्यासमोर बायोमॅग्नेटिक थेरपी या संदर्भात इथे आलेलो आहे. एक जगताप साहेब आहेत, तर जगताप साहेब आज मला भेटायला शिवाजी पार्क कोहिनूर स्क्वेअरला आलेले आहेत आणि त्यांना आपण आता एक बायोमॅग्नेटिक पाणी थेरपी हे आपण त्यांना दाखवणार आहोत. सरांनी त्यांचं स्वतःचं हे पाण्याची बॉटल आहे, ज्याला मी बाहेरून हा फक्त माझा बेल्ट लावलाय बायोमॅग्नेटचा. बरोबर आहे सर? बरोबर. तुम्ही हे पाणी स्वतः पियालेलं आहे, Yes. त्याची चव तुम्हाला माहिती आहे. Yes, माहिती. सो माझं असं म्हणणं आहे की हे बायोमॅग्नेटिक वॉटर जर आपण इनेट केलं म्हणजे पियालो तो एनर्जी येईलच, पण ह्याचा स्पर्श तुमच्या शरीराला झाला तरी तुमच्या शरीरावर प्रचंड मोठा परिणाम दिसेल. सो आर वी रेडी? येस. आपण पाहणार आहोत की तुमच्या ताकदीमध्ये फरक पडतो का, तुमची ताकद जास्त की माझी ताकद जास्त, हा आपल्याला पाहायचं नाहीये. आपण काय करू, असे दोन्ही पाय एकत्र करून उभे राहा. आपण नॉर्मली असे उभे राहत नाही, कारण आता जर मी तुम्हाला धक्का दिला तर बॅलन्स आहे. आपल्याला पुश किंवा पुल करायचं नाहीये, तसे उभे राहा. मी तुम्हाला फक्त खाली खेचतो, तुम्हाला वर होल्ड करायचंय किंवा खेचायचंय, जेणेकरून तुमची ताकद किती हे आपल्याला समजेल. दोन्ही पाय एकमेकाला स्पर्श करा. 1 2 3. अच्छा, तुम्ही किती ताकद लावताय किंवा मी किती लावतोय हे तुमच्या लक्षात आलं? पुन्हा एकदा 1 2 3. ओके. आता माझं असं म्हणणं आहे की हा जो बायोमॅग्नेटचा एक फक्त थेंब आहे, हा जर तुमच्या शरीराला लागला तर तुमची ताकद, शक्ती, स्टॅमिना वाढेल. इज इट पॉसिबल? बघूया. अत्तर जसं घेतात तसं दोन्ही हात सोडून टाका. जस्ट फक्त ब्लड सर्क्युलेशन करा. ओके. पुन्हा तीच पोझिशन, पुन्हा आपण तेच करणार आहोत. 1 2 3. सर काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय? नॅचरली चालू असल्यासारखं एक जरा परिणाम जाणवला मला थोडा. नक्की? नक्की जाणवला. आता हा जो परिणाम आहे, हे जे बायोमॅग्नेटिक एनर्जी तुमच्यात आहे, मला सिद्ध करावं लागलं हे आहे. कारण दूध विकणारा माणूस बरोबर. पहाटे लोकांच्या दारोदारी जाऊन विकतो, Correct, correct. दारू विकणाऱ्याच्या बाहेर रांग लागते. तसंच ही जी बायोमॅग्नेटिक थेरपी आहे ही किती गरजेची आहे हे मी तुम्हाला दाखवतो. बरोबर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमचं मोबाईल रेडिएशन. सर फक्त परत एकदा आपण थोड्या वेळाने पाहू की तुमच्यात ही ताकद आहे का, आणि तुम्ही फक्त मोबाईलला स्पर्श करा, व्हॉट्सअप उघडा आणि ह्या ताकदला किंवा ह्या तुमच्या असलेल्या रेडिएशनचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो आपण तेही पाहू. परत एकदा बघूया तुमची ताकद आहे का. परत पाय जोडा, परत तेच. 1 2 3. ताकद आहे. म्हणजे फक्त मगास्फूर्ती नव्हती. सर तुमचा व्हॉट्सअप उघडा, तुम्हाला कुणाचा मेसेज आलाय का बघा. या सर, मोबाईल घेऊन या, फक्त व्हॉट्सअप चेक करा. व्हेरी गुड. बस, आणि जस्ट स्क्रोल करा. बस, दॅट्स इट. ठेवून द्या. असं दिवसातून किती वेळा करता? 50 वेळा तरी होता. अहो सेंचुरी मारतो आपण सचिन सेहवाग आहे. पण आपण कळत न कळत या रेडिएशनच्या बळी किती पडतोय आपण पाहणार आहोत. परत तसेच उभे राहा, परत तसेच पाय करा, परत तेच. 1 2 3. काय झालं? कुठे गेली ताकद? आणि असं आपण अनेक वेळा करतो. लक्षात घ्या. हा फोन आता खिशात ठेवा. आता मी काय करतोय की तुम्हाला, जेव्हा हा फोन तुमच्या खिशात आहे आणि जेव्हा तुमची रिंग वाजते, अशा वेळी सुद्धा जर हा पाण्याचा बेल्ट जो मी इथे लावलाय हा जर तुमच्या हाताला असेल, तर आता मोबाईल तुमच्या अंगावर आहे आणि हा फक्त बेल्ट तुमच्या हाताला लागलाय. स्टील तुम्ही मोबाईल कितीही वेळा सर्फ करा किंवा तुमची रिंगटोन दाखवा मला काय आहे ती, म्हणजे रेडिएशन ऑन होईल. चालू आहे. शुअर? मोबाईल ऑन आहे, खिशात ठेवा. फक्त जस्ट 2-3 वेळा. परत पाय तसेच समोर बघा. परत आपण बघणार आहोत ताकद वाढली की नाही. 1 2 3. सो कसं वाटतंय? लगेच 1 मिनिटाची प्रतिक्रिया. काहीतरी मॅजिक असल्यासारखं वाटलं थोडं. येस, व्हेरी गुड. काहीतरी मॅजिक आहे. बायोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजे खरंच एका आरोग्यमयी जीवनाचं रहस्य आहे. आणि हे मॅजिक अनुभवायचं असेल
तर नक्की मला फोन करा. मिशन हेल्दी इंडिया, वेल्दी इंडिया, हॅप्पी इंडिया याच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन व आरोग्य सेवा हाच आपला ध्येय धोरण आहे. धन्यवाद. थँक्यू.